हाय फ्रेंड्स, सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या अगदी एंड पार्ट मध्ये आपल्याला एक लास्ट पॉइंट बघायचा आहे. दिस पॉइंट इज नोन ॲज अ वॅन हॉफ फॅक्टर. बघा तर आपला पुढला पॉइंट काय असणार आहे, वॅन टॉफ फॅक्टर. त्या अगोदर हे काय करूया, रब करून घेऊया. चला, आपलं हेडिंग काय बघा, वॅन्ट हॉफ फॅक्टर. आता हा वॅन टॉफ फॅक्टर आहे तो अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. जेई नीट सीईटी ला आतापर्यंत सगळ्यात जास्त क्वेश्चन्स हे वॅन टॉफ फॅक्टर वर आलेले आहेत. आता वॅन टॉफ फॅक्टर म्हणजे काय समजण्यासाठी आपण काय करूया, पहिल्यांदा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघूया. आपल्याला हे माहित आहे की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन विच डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन अँड इट इज इंडिपेंडेंट ऑन द नेचर. आता नेचरवर कसं इंडिपेंडेंट असतं, नंबरवर कसं डिपेंड असतं, हे वॅन टॉफ फॅक्टरनं काय होतं, पूर्णपणे क्लिअर होतं. वॅन टॉफ फॅक्टरचं सिम्बॉल काय बघा, दिस इज डिनोटेड बाय आय. स्मॉल आय आपलं लेटर आहे, त्यानं काय केलं जातं, सिम्बॉलनं डिनोट केलं जातं. आपण पहिल्यांदा काय करूया, पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया. आपली पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे पीएन नॉट मायनस पीए नॉट मायनस पी डिवायडेड बाय पीएन नॉट इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. हे तर सगळ्यांना आपल्याला माहित आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे काय, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोल्स ऑफ सॉल्वंट प्लस मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन. पण आपण काय करत असतो, जनरली डायल्यूट सोल्युशन साठी सगळ्या गोष्टी पाहत असतो. मग डायल्यूट सोल्युशन साठी कसं असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युट्स आर व्हेरी व्हेरी लेस दॅन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. त्यामुळे ही क्वांटिटी आपण निग्लिजिबल समजू शकतो. ही जर निग्लिजिबल समजली तर आपलं काय येणार आहे बघा, एन सोल्यूट डिवायडेड बाय एन सॉल्वंट येणार आहे. म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू एन सोल्यूट डिवायडेड बाय एन सॉल्वंट. म्हणजे RLVP इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन सोल्यूट म्हणजे सोल्यूटचे मोल्सवर डायरेक्टली डिपेंड आहे. आपली दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती होती, दॅट इज डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. आता ही मोलॅलिटी म्हणजे काय, हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो का, केबी इंटू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन केजी. बरोबर. आपली तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट दॅट इज इक्वल टू डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू मोलॅलिटी. अगेन दिस मोलॅलिटी इज इक्वल टू काय घेता येईल बघा आपण, केएफ इंटू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय गुड मास ऑफ सॉल्वंट इन केजी. आणि आपली चौथी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे बघा, पाय इज इक्वल टू एम आर टी. एम म्हणजे मोलॅरिटी. मग आपण असं केलं तर मोलॅरिटी म्हणजे काय, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर इंटू आर टी. आपण चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटेल मध्ये डिस्कस केले. तर त्या चारही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये एक कॉमन गोष्ट कोणती आहे बघा, रिलेटिव्ह लोअरिंग is directly proportional to n solute, delta TB is directly proportional to moles of solute, delta TF is directly proportional to moles of solute, pi osmotic pressure is directly proportional to the moles of solute. म्हणजे आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी is directly proportional to the moles of solute present in the solution. म्हणजे आपल्या सोल्यूटचे किती मोल्स आहेत त्याच्यावरती डिपेंडेंट असते, म्हणून त्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात ना. पण हे कुणाच्या केसमध्ये खरे असतं, आतापर्यंत जे जे सोल्यूट आपण बघितले ते सगळेच्या सगळे सोल्यूट कसे होते, नॉन इलेक्ट्रोलाइट होते. सोल्यूट मध्ये दोन प्रकारचे सोल्यूट असतात, एक म्हणजे इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण, जो सोल्यूट वॉटर मध्ये गेल्यानंतर किंवा तुमच्या सॉल्व्हेंट मध्ये गेल्यानंतर डिसोसिएट होतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोलाइट. आणि जो डिसोसिएट होत नाही दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन इलेक्ट्रोलाइट. आतापर्यंत जे जे सगळं आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये सोल्यूट 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 जिथं जिथं उल्लेख केला, दॅट सोल्यूट्स ऑल आर नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट्स म्हणजे कोणते कोणते होते, फॉर एक्झाम्पल युरिया, ग्लुकोज, शुगर, हे सगळे नॉन इलेक्ट्रोलाइट. वॉटर मध्ये गेल्यानंतर ते डिसोसिएट होणार नाही, ते असोसिएट सुद्धा
होणार नाही. पण यांच्या बाबतीत हे खरं आहे. पण ज्या वेळेला इलेक्ट्रोलाइट येतात, आता इलेक्ट्रोलाइट आला की स्टोरी चेंज होते. इलेक्ट्रोलाइटला हे लागू होणार नाही. काय इलेक्ट्रोलाइट लागू होणार नाही? इलेक्ट्रोलाइट वॉटर मध्ये गेल्यानंतर किंवा सॉल्व्हंट मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? डिसोसिएट होणार. आणि एकदा जर तो डिसोसिएट झाला तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपल्याला पाहिजे तेवढा बदल येत नाही. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपल्याला हवी तेवढी येत नाही, वेगळीच येते. कमी पण येते, जास्त पण येऊ शकते. डिपेंड्स की तो इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होणार आहे का असोसिएट होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय बघा, वॉटरमध्ये समजा हे इलेक्ट्रोलाइटचे पार्टिकल्स आहेत, वॉटरमध्ये गेल्यानंतर ते डिसोसिएट होऊन त्यांची संख्या वाढू शकते, किंवा हे असे आहेत असोसिएट होऊन त्यांची संख्या सुद्धा काय होऊ शकते? कमी पण होऊ शकते. म्हणजे संख्या वाढू पण शकते, संख्या कमी पण होऊ शकते, म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेंज होऊ शकते. आता याच्यासाठी आपण काय करूया, एक डेमो घ्या. इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मध्ये रिलेशन काय आहे बघूया, आणि मग व्हॅन्टा फॅक्टर काय करणार हे आपण फक्त चेक करूया. बघा काय करायचंय. एका बीकर मध्ये आपण एक सॉल्व्हंट घेतलंय, या बीकर मध्ये सुद्धा तेवढंच सॉल्व्हंट घेतलेलं आहे. सपोज दिस इज द 1 molar solution of a sugar and this is the 1 molar solution of NaCl. आता 1 molar solution of sugar चा अर्थ काय? 1 लिटर सोल्युशन मध्ये 1 मोल शुगर आहे, बरोबर आहे. आणि 1 मोलार NaCl म्हणजे काय? 1 लिटर सोल्युशन मध्ये 1 मोल NaCl आहे. हे इलेक्ट्रोलाइट आहे, सॉरी हे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, हे इलेक्ट्रोलाइट आहे. काय करूया बघा आता आपण. याच्यासाठी डेल्टा टीबी, सपोज दिस इज 3 केल्विन. आता डेल्टा टीबी इज 3 केल्विनचा अर्थ काय? 1 मोलार शुगर सोल्युशन घेतलं तर त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा 3 केल्विन न वाढणार. आलं लक्षात? मग 1 मोलार, आणि आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितले की ज्यांचा कॉन्सन्ट्रेशन सेम असतं त्यांची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी पाहिजे? सेम पाहिजे. मग ह्याचा डेल्टा टीबी किती पाहिजे? इट शुड बी 3 केल्विन. का सांगा? हे बघा, 1 मोल सोल्यूट ऍड केलं, 1 मोल सोल्यूट ऍड केल्यानंतर डेल्टा टीबी 3 न वाढला. इथं सुद्धा 1 मोल सोल्यूटच ऍड केलाय ना, डेल्टा टीबी 3नच वाढायला पाहिजे. बिकॉज सॉल्व्हेंट इज वॉटर, सॉल्व्हेंट इज वॉटर, दोन्हीकडे आपण वॉटर घेतलेलं आहे. मग इथं 1 मोल शुगर ऍड केल्यानंतर 1 मोल सोल्यूट ऍड केल्यानंतर 1 मोल सोल्यूट म्हणजे 6.02 × 10⁻23 पार्टिकल्स ऑफ काय केलेत आपण? शुगर ह्याच्यामध्ये ऍड केलेत. आणि Na पार्टिकल्स म्हणजे 1 मोल सोल्यूट ऍड केल्यानंतर ह्याचा बॉइलिंग पॉइंट कितीनं वाढला? 3 केल्विन न वाढला. ह्या सुद्धा बॉइलिंग पॉइंट 3 केल्विन न वाढायला पाहिजे होता, पाहिजे ना, का तर सोल्यूटची संख्या, सोल्यूटची क्वांटिटी तेवढीच ऍड केल्या, पण इथं तेवढ्यानं वाढत नाही, इथं 6 केल्विन न वाढणार. आता बघा आपल्याला अपेक्षा किती होती? इथं डेल्टा टीबी किंवा बॉइलिंग पॉइंट कितीनं वाढायला पाहिजे होता? 3 केल्विन न वाढायला पाहिजे होता, इथं 6 केल्विन न वाढला. मग असं का झालं बघायचं आहे. असं का झालं असेल तर NaCl इज इलेक्ट्रोलाइट. मग NaCl जेव्हा ह्याच्यामध्ये ऍड केला जाईल, हा NaCl सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्यानंतर तो डिसोसिएट होतो. तो कसा होईल बघा? Na प्लस आणि Cl मायनस अशामध्ये. आपल्याला NaCl किती दिलं होतं? 1 मोल. तर काय केलं बघा, NaCl 1 मोल दिलं. ह्या 1 मोल NaCl पासून 1 मोल Na प्लस अँड 1 मोल Cl मायनस तयार झाले, म्हणजे टोटल 2 मोल तयार झाले. मोलिक्यूल डिसोसिएट झाला. NaCl चा मोलिक्यूल सॉल्व्हंट मध्ये गेल्यानंतर तो काय झाला? डिसोसिएट झाला. हे बघा, हा NaCl आहे, असा सॉल्व्हंट मध्ये गेल्यानंतर डिसोसिएट झाला. आपण ऍड करताना 1 मोल ऍड केलाय, पण एक्झॅक्टली तो लिक्विड मध्ये गेल्यानंतर 2 मोल मध्ये कन्वर्ट झाला. मग आपल्याला हवी होती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 1 मोल चेंज होणार, पण एक्झॅक्टली किती मोल चेंज झाली? 2 मोल. मग 1 मोल जर 3 केल्विन चेंज होते, साहजिक आहे ना, 2 मोल किती चेंज होणार? 6 केल्विन. म्हणजे जो इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होतो त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपेक्षेपेक्षा वेगळी असते. जी अपेक्षित असते, अपेक्षित म्हणजे कुणाची? इलेक्ट्रोलाइटची. मग इलेक्ट्रोलाइटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते, त्याला आपण नाव देऊया थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि ऍक्च्युअल दिस इज ऑब्झर्व्ड, त्याला आपण नाव काय देऊया? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग या केसमध्ये theoretical coligative property is not equal to observed coligative property. बरोबर का? बघा, theoretical आणि observed इक्वल आले का? नाही. theoretical म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइटची, सॉरी नॉन इलेक्ट्रोलाइटची. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइटचं
आणि इलेक्ट्रोलाइटचं सेम कॉन्सन्ट्रेशनचं सेम मोलॅरिटी असलेलं सोल्युशन घ्यायचं. याचं जे काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी त्याला आपण म्हणणार थेरॉटिकल, ह्याची काय येईल ती ऑब्झर्व्ड येईल. जर इलेक्ट्रोलाइट नॉन इलेक्ट्रोलाइट इक्वल मोलॅरिटीची जर घेतली तर त्या दोघांची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही इक्वल नसणार आहे. आणि हिअर कम्स युअर वॅन टॉप फॅक्टर. वॅन टॉप फॅक्टर कधी येतो? जिथे इलेक्ट्रोलाइट येतो आणि जिथे असोसिएशन होतं किंवा डिसोसिएशन होतं. इथं कोणाचं डिसोसिएशन झालं होतं बघा? NaCl. आपण अजून एक एखादं एक्झाम्पल घेतो MgCl2. इथं घ्या की MgCl2. MgCl2 कसा डिसोसिएट? Mg2 plus 2Cl minus 1 mole it gives rise to the 3 mole. म्हणजे अपेक्षा असेल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 3 वाढायची बॉइलिंग पॉइंट, तर इथं किती वाढणार आहे? 9 वाढणार आहे. का? तर 1 मोल साठी 3 वाढेल, तर 3 मोल तयार होणार ऍक्च्युअली 9 वाढणार आहे. म्हणजे ऑब्झर्व कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती झाली? 9 केल्विन. थेरॉटिकल किती झाली? 3 केल्विन. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो की कोणतं? Al2SO4 thrice. This will dissociate into the Al3++ SO4, sorry, 2Al3++ SO4 3SO4 2-. ह्याच्यामध्ये किती मोल तयार होतात? 5 मोल तयार होतील. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 5 पटीनं वाढणार आहे. मग हे किती पटीनं वाढणार आहे हे सांगण्यासाठी काय करायचं आहे? वॅन टॉप फॅक्टर घ्यायचा आहे. आता वॅन टॉप फॅक्टर करणार काय बघा? वॅन टॉप फॅक्टर आपल्याला हे सांगतो की तुमचं जे सोल्यूट आहे ते सॉल्व्हंट मध्ये गेल्यानंतर किती पटीनं वाढणार आहे, किंवा तुमच्या सॉल्व्हंटचे जे काही मोल्स आहेत किंवा सॉल्व्हंटचे पार्टिकल संख्या. वॅन टॉप फॅक्टर टेल्स अस अबाउट द हाऊ मेनी टाइम्स दॅट सॉलिड पार्टिकल्स इन्क्रीजेस इन द सॉल्व्हंट. वॅन टॉप फॅक्टर आपल्याला असं सांगतो की एक सोल्यूट म्हणजे एक इलेक्ट्रोलाइट त्या लिक्विड मध्ये गेल्यानंतर किंवा सॉल्व्हंट मध्ये गेल्यानंतर किती पटीनं पार्टिकलची संख्या वाढते, म्हणजे त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती पटीनं वाढते, किंवा पार्टिकलची संख्या किती पटीनं कमी होते, म्हणजे तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती पटीनं कमी होते हे सांगणारा फॅक्टर म्हणजे तुमचा काय असतो? वॅन टॉप फॅक्टर. वॅन टॉप फॅक्टर काढायचा कसा? वॅन टॉप फॅक्टर I इज इक्वल टू, आपल्याला एक फॉर्म्युला इथं करावं लागेल, मोल्स किंवा नंबर ऑफ मोल्स असेल आपण, number of moles of solute after dissociation or association divided by number of moles of solute बिफोर डिसोसिएशन और असोसिएशन. कसं काढायचं बघा? तर पहिल्यांदा कुठली केस घेऊया? डिसोसिएशनची केस घेऊया. आता डिसोसिएशनच्या केसमध्ये काय होतंय बघा? एक एक्झाम्पल घेऊया NaCl. आता NaCl चा वॅन टॉप फॅक्टर कसा काढायचा? तर NaCl समजा डिसोसिएट झालं Na++Cl-, आणि असं आपण इमॅजिन करूया हे जे डिसोसिएशन झालेलं आहे, सी दिस डिसोसिएशन इज 100%. याचा अर्थ काय? जेवढे तुम्हाला NaCl चे मॉलिक्युल्स दिले ते सगळेच्या सगळे मॉलिक्युल काय झाले? डिसोसिएट झाले. दॅट इज कॉल्ड 100% डिसोसिएशन. म्हणजे काय झालं? 100% जर डिसोसिएशन झालं असेल तर इथं वॅन टॉप फॅक्टर तुम्ही कसा काढणार? I इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आफ्टर डिसोसिएशन. किती झाले? एका मोल पासून 2 मोल तयार झाले, 2. बिफोर डिसोसिएशन किती आहेत? 1. दॅट इज इक्वल टू किती आला? NaCl साठी वॅन टॉप फॅक्टर तुमचा किती येणार आहे? 2 येईल बघा. अजून एक एक्झाम्पल घ्या, MgCl2. सपोज 100% डिसोसिएशन झालं. 100% डिसोसिएशन झालं तर MgCl2 कसा डिसोसिएट होईल बघा? Mg2 plus 2Cl-. आफ्टर डिसोसिएशनचे मोल्स किती आहेत? I इज इक्वल टू किती ना? 3 डिवायडेड बाय 1 दॅट इज इक्वल टू 3. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो बघा, K4FeCN6. हे कसं डिसोसिएट होईल? अगेन 100% डिसोसिएशन झाले असं कन्सिडर केलं तर ज्या केसमध्ये 100% डिसोसिएशन होतं त्या केसमध्ये आपण कन्सिडर करतोय. अजून 100% डिसोसिएशन नाही झालं तर तिथे डिग्री ऑफ डिसोसिएशन कसं येणार ते बघा. हे कसं होईल? 4K plus FeCN6 4- I इज इक्वल टू किती येणार? 4 अधिक 1 5, 5/1. ह्याच्यासाठी वॅन टॉप फॅक्टर किती आला बघा तुमचा? 5 आला.
आता हे कोणाच्या केसमध्ये झालं की ज्यांच्यामध्ये 100% डिसोसिएशन होतं, त्यांचा व्हॅन्टॉफ फॅक्टर 5 आला, 3 आला, 2 आला. याचा अर्थ काय? 1 मोल NaCl जर तुम्ही ऍड केलं सॉल्व्हंट म्हणून, सोल्यूट म्हणून, आणि 100% डिसोसिएशन झालं तर तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 2 पटीनं वाढणार आहे. जेवढी अपेक्षित होती ना त्याच्यापेक्षा 2 पटीनं वाढणार आहे. तुमचं MgCl2 घेतलं तर तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 3 पटीनं वाढणार, 3 टाइम्स इन्क्रीज होणार आहे. आणि पोटॅशियम फेरोसायनाइड घेतलं तर ते 5 टाइम्स काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. परंतु ते कधी? ज्यावेळेला ह्यांचं सगळ्यांचं 100% डिसोसिएशन होईल. समजा यांचं 100% डिसोसिएशन नाही झालं तर हिअर कम्स द डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन कसा रोल प्ले करते बघा. पण काय करू इथं डिग्री ऑफ डिसोसिएशन. व्हॉट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन? तुम्हाला दिलेल्या मोल्स पैकी इट इज डिनोटेड बाय अल्फा. तुम्हाला दिलेल्या जेवढे काही सोल्यूटचे मोल्स आहेत त्यातले किती मोल्स डिसोसिएट झाले, ते डिसोसिएट झालेल्या मोल्सला आपण म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि हे कोणाच्या बाबतीत होतं? वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत. सगळेच इलेक्ट्रोलाइट वीक असतात, सगळे स्ट्रॉंग असतात अशातला काही प्रकार नाही. आपण एक्झाम्पल मगाचच घेऊया, NaCl. समजा NaCl 100% डिसोसिएट नाही झालं तर ते इक्विलिब्रियम मध्ये येणार आहे. कसं? Na+ आणि Cl- च्या इक्विलिब्रियम मध्ये येणार आहे. आता आपण काय करूया, समजा इनिशियल समजा ह्याचा 1 मोल घेतला असेल तर ह्याचा 0 असला, ह्याचा 0 असला. हे तर तुम्हाला माहिती आहे ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ मध्ये झालेलं आहे इक्विलिब्रियम मध्ये. आता इक्विलिब्रियमच्या वेळेला काय झालंय बघा, हे NaCl पूर्णपणे डिसोसिएट झाले का? नाही. सपोज द अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ दिस NaCl. ह्या दिलेल्या 1 मोल NaCl मधलं अल्फा मोल डिसोसिएट झाले तर राहिले किती इक्विलिब्रियमला? 1 - अल्फा. आता 1 मोल डिसोसिएट झाला की 1 मोल Na+ तयार होतो, तर अल्फा डिसोसिएट झाल्यावर हा किती तयार झाला? अल्फा. साहजिक हा एक तयार होतो, हा एक तयार होतो, हा अल्फा तयार झाला तर हा पण अल्फा तयार होणार. मग ह्या केसमध्ये जिथं 100% डिसोसिएशन होत नाही इलेक्ट्रोलाइटचं, त्या केसमध्ये आपण व्हॅन्टॉफ फॅक्टर कसा करायचा? I इज इक्वल टू काय येईल बघा, नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन. इक्विलिब्रियमच्या वेळेला तुमच्या सोल्युशन मध्ये कुठले कुठले मोल्स असतील? हे असतील ना, एक मधले अल्फा निघून गेले तर 1 - अल्फा राहिले शिल्लक, प्लस हे अल्फा असतील प्लस हे अल्फा डिवायडेड बाय 1. याचा आन्सर किती? अल्फाला अल्फा गेलं, दॅट इज 1 + अल्फा. आलं लक्षात? यासाठी व्हॅन्टॉफ फॅक्टर किती आला? 1 + अल्फा. समजा 100% डिसोसिएशन झालं. 100% डिसोसिएशन साठी अल्फाची व्हॅल्यू किती असते? अल्फाची व्हॅल्यू 1 असते, 1 + 1. इफ अल्फा इज इक्वल टू 1 देन I इज इक्वल टू किती? 1 + 1 इज इक्वल टू. आलं की NaCl साठी व्हॅन्टॉफ फॅक्टर 2 कधी आला? जेव्हा त्याचं काय झालं? 100% डिसोसिएशन. आपण एक इमॅजिन करूया 80% डिसोसिएशन झालं. 80% डिसोसिएशनचा अर्थ कळतो का? अल्फा इज इक्वल टू 0.8. म्हणजे 0.8 इथं जर सबस्टिट्यूट केलं तर I इज इक्वल टू किती? 1 + 0.8 इज इक्वल टू 1.8. याचा अर्थ 1 मोल दिले तर त्याच्यापासून 2 मोल तयार नाही झाले, 1.8 मोल्स तयार झाले. म्हणजे व्हॅन्टॉफ फॅक्टर तुमचा 1.8 आला. याचा अर्थ काय? जर 80% याचं डिसोसिएशन झालं तर याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 1.8 टाइम्स काय होणार आहे? वाढणार आहे. आलं लक्षात? आता ह्याच्यासोबत अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, MgCl2 चं एक्झाम्पल घेऊया. मध्ये काय घ्यायचं? MgCl2. कसं असेल बघा MgCl2? Mg2 + 2 Cl- मध्ये डिसोसिएटेड. आता Mg2 + 2 Cl- मध्ये जर हे डिसोसिएट झालं तर कसं होणार आहे? इनिशियली ह्याचा 1 मोल घेतला होता, ह्याचा 0 होता, ह्याचा 0 होता. समजा ह्यातले अल्फा मोल डिसोसिएट झाले इक्विलिब्रियमच्या वेळेला तर राहिले किती? 1 - अल्फा. इथं किती झाला? अल्फा. एकापासून एक तयार होतो म्हणजे अल्फापासून अल्फा, पण ह्या एकापासून 2 तयार होतात म्हणजे अल्फापासून किती होणार? 2 अल्फा तयार होतील. मग I इज इक्वल टू किती येणार? 1 - अल्फा + अल्फा + 2 अल्फा डिवायडेड बाय 1, दॅट इज इक्वल टू ह्याला हे गेलं 1 + 2 अल्फा. आता समजा MgCl2 चा 100% डिसोसिएशन झालं तर अल्फा इज इक्वल टू किती आला? 1. ही 1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर 1 × 2 + 1 इज इक्वल टू 3 येते की MgCl2 व्हॅन्टॉफ फॅक्टर किती असतो? 3 असतो. आलं लक्षात? आता आपण फायनल एक इक्वेशन डिसोसिएशन साठी काढायचं आहे. समजा जर असं झालं AN dissociate to form n number of n number of molecules तयार झाले तर आपण व्हॅन्टॉफ फॅक्टर कसं काढणार बघा. इनिशियली याचे मोल्स किती असतील? 1, याचे 0. इक्विलिब्रियमला ह्यातले अल्फा डिसोसिएट तर हे 1 - अल्फा. एकापासून n तयार होतात तर अल्फा जर डिसोसिएट झाले तर काय होणार? n अल्फा तयार होतील.
मग तुमचा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर इज इक्वल टू काय येणार 1 मायनस अल्फा प्लस n अल्फा डिवायडेड बाय 1 म्हणजे दिस आर द नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन, दिस इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट बिफोर डिसोसिएशन. 1 ने डिवाइड केलं तर काय, नाही केलं तर काय चालतंय. मग काय होणार बघा, हे 1 इकडे घेतलं आपण, i मायनस 1 इज इक्वल टू मायनस अल्फा प्लस n अल्फा. हे आपण रिअरेंज करूया. i मायनस 1 इज इक्वल टू काय येणार आहे n अल्फा मायनस अल्फा. ह्यातनं अल्फा कॉमन काढूया, इकडे येऊया. i मायनस 1 इज इक्वल टू अल्फा इंटू n मायनस 1. Therefore, alpha is equal to I minus 1 divided by n minus 1. This is the relation between degree of dissociation and the Van't Hoff factor, the solute or the electrolyte which undergoes the dissociation. लक्षात आलं का? आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, असोसिएशनची केस बघायची. असोसिएशनच्या केसमध्ये काय होणार आहे, दोन मॉलिक्यूल मिळून एक नवीन मॉलिक्यूल तयार होणार आहे. आता दोन मॉलिक्यूल मिळून एक नवीन मॉलिक्यूल कसा तयार होईल बघा, असोसिएशनच्या केसमध्ये काय होईल. असोसिएशनचे एक एक्झाम्पल घेऊ आपण, असेटिक ऍसिड. असेटिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल CH3COOH गिव्स, हे जर आपण बेन्झीन मध्ये ऍड केलं आणि हे सगळ्याचं 100% असोसिएशन जर झालं तर काय होईल बघा, CH3COOH ट्वाइस डायमर तयार होणार. दोन मॉलिक्यूलचा मिळून एक मॉलिक्यूल तयार होणार आहे. बघा असोसिएशनच्या केसमध्ये मॉलिक्यूलची संख्या काय होते, कमी होते. म्हणजे दोन मॉलिक्यूल मिळून एक मॉलिक्यूल तयार करणार, म्हणजे दोन मोलचा मिळून एक मोल तयार होणार. दोन मोलचा मिळून काय होणार आहे, एक मोल तयार होणार. कसा मोल तयार होणार बघा, हे असेटिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल आपण असं कर CH3C डबल बॉन्ड OH, सॉरी इकडे डबल बॉन्ड, हा एक दुसरा मॉलिक्यूल असेल. बघा असेटिक ऍसिडचे एका मॉलिक्यूल मध्ये आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये काय तयार होणार, हे हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळे काय होणार आहे, दोन मॉलिक्यूलचा मिळून एक मॉलिक्यूल तयार होईल. आता दोन मॉलिक्यूलचा मिळून एक मॉलिक्यूल तयार झाला म्हणजे दोन मोलचा मिळून एक मोल तयार झाला. मग आपला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आफ्टर असोसिएशन 1 डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स बिफोर असोसिएशन 2, दॅट इज 1/2 or 0.5. कधी लक्षात ठेवा, डिसोसिएशनच्या केसमध्ये व्हॅन्ट ऑफ फॅक्टर मी इथे लिहितो, मग सांगायचं विसरलो. डिसोसिएशनच्या केसमध्ये I इज ग्रेटर दॅन 1 अँड असोसिएशनच्या केसमध्ये I इज लेस दॅन 1 असतो. आता कसं बघा, समजा आपण एक काम केलं, हेच एक्झाम्पल घेतलं आपण, किंवा C6H5COH बेन्झोइक ऍसिडचे दोन मोल घेतले आणि ते 100% डिसोसिएट जर असोसिएट झाली, सॉरी डिसोसिएट नाही असोसिएट झाली तर काय तयार होईल बघा, C6H5COOH ट्वाइस. बरोबर आहे. तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर किती येणार, 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.5. का तर दोन मोलचा एक मोल तयार झाला. पण हे कधी 100% असोसिएशनच्या केसमध्ये. समजा असोसिएशन 100% होत नसेल तर काय होणार आहे, तुमचं इक्विलिब्रियम अचीव होणार आहे. आणि इक्विलिब्रियम अचीव झाली की काय ना, तुमची डिग्री ऑफ असोसिएशन येणार. नवीन टर्म येईल डिग्री ऑफ असोसिएशन. आता डिग्री ऑफ असोसिएशन कशी वर्क करेल बघा, C6H5COOH हे दोन मोल्स घेतले तर रिव्हर्सिबली समजा हे बेन्झीन मध्ये ऍड केलं असेल आपण, तर C6H5COOH ट्वाइस. इनिशियली समजा आपण हा 1 मोल घेतला, हा 0 असेल. इक्विलिब्रियम कसं असणार, ह्यातले अल्फा मोल असोसिएट झाले तर हे राहिले किती, 1 मायनस अल्फा. आता दोन मोल पासून एक मोल तयार होत असेल तर अल्फा मोल पासून किती होणार, अल्फा डिवायडेड बाय 2. मग तुमचा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I इज इक्वल किती येईल, 1 मायनस अल्फा प्लस अल्फा डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1. देयरफॉर I इज इक्वल किती येईल, 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय 2. जर 100% असोसिएशन झालं तर अल्फा इज इक्वल किती येणार, 1. ती 1 व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली तर तुमचा किती येणार, I इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. मग अशीच काढला होता आपण, म्हणजे 0.5. सॅटिस्फाईड होतंय का. आता ह्या असोसिएशनचे अजून काही एक्झाम्पल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये पुढे कसं जायचं, फायनल फॉर्म्युला कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण काय करूया, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. आय थिंक तोपर्यंत हे सगळं लिहून घ्या आणि आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण याचा पुढला पार्ट बघूया. ठीक आहे, थँक्यू.